रामकृष्ण हरी. आवाज येतो सगळ्यांना व्यवस्थित ना आज? हो. ठीक. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपण विचार करत आहे मंगलाचरण. मंगलाचरण याचा विचार होऊन त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ह्या ठिकाणी सुरू आहे. परमात्म्याची 2 स्वरूप ह्या ठिकाणी सांगितलेली आहेत. परमात्म्याचं एक स्वरूप लक्षण आहे आणि परमात्म्याचं एक तटस्थ लक्षण या ठिकाणी आहे. तर स्वरूप लक्षण काय आणि तटस्थ लक्षण काय याचा विचार करण्याआधी आपण पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कोणा करावे म्या. पुण्यपुरुषी सदैव निष्काम. आता जे पुण्यवान पुरुष आहे, पुण्यवान पुरुष कोण आहे? तर ह्या ठिकाणी पंडित निश्चलदास स्वामी हे पुण्यपुरुष आहेत असं साखरे महाराजांना ह्या ठिकाणी सांगायचं आहे. जसं पुण्यपुरुषी सदैव निष्काम त्यांच्या गुरुने त्यांना आज्ञा केली होती की काय करा, की आता गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करा असं म्हटलं होतं त्यांना. पण त्याने त्याचा स्वीकार केला का? त्याने त्यांचा स्वीकार केलेला नाही. का बरं नाही? कारण अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कामना, इच्छा, वासना, अपेक्षा, आकांक्षा शिल्लक राहिलेली नाहीये. काम नाही झालो पाहे रिकामा. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी काय झालो? रिकामा झालो म्हणजे मोकळे झालो. मोकळा होणं म्हणजे काय? मोक्ष स्वरूपाला प्राप्त होणं. म्हणून काम नाही अगदी अशा निष्काम अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही प्रकारची तृष्ण अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेली नाहीये. मग कस काय तृष्ण अंतःकरणामध्ये शिल्लक नाही? आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. तृष्णा जशी मृगजळाला तृष्णा असते का नाही, आणि ते मृगजळ काय करतं की चांगलं असणारं जवळचं पाणी सोडून देतं आणि माळावर असणारं उखरभूमीतलं मृगजळ पाहतं आणि त्या मृगजळाकडं धावत असतं आणि ते मृगजळ त्याला सत्य वाटतं. मृगजळ दिशे साचपण ऐसे, खोट्याचे पिशे उर फोडी. म्हणून ते त्या खोट्याचं आहे का नाही, त्याला पिस म्हणजे वेड लागतं आणि काय होतं, उर फुटे. त्याचं ते पळून अशा पद्धतीनं उर फुटतं आणि त्याचा त्या ठिकाणी प्राण जात असतो. का बरं? कामना अंतःकरणामध्ये असल्यामुळे त्याचा प्राण जातो. पण या ठिकाणी आणि हे पुरुष कसे आहे? निष्काम आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची त्यांना आणि कशाच प्रकारची कामना अंतःकरणामध्ये नाही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी ते निष्काम झालेले आहे. पुढं म्हटलं त्याने बोध प्राप्ती कारणे भजावा राम. जर अशा पद्धतीने तुम्ही निष्काम नसाल, निष्काम कधी होता येईल? पुण्य असलं पाहिजे. पुण्याच्या जोरावरती आपल्याला निष्काम अवस्थेला प्राप्त होता येईल. पण आपल्या अंतःकरणामध्ये निष्काम अवस्था नसेल, आपल्या अंतःकरणामध्ये सकाम अवस्था जर असेल तर आपल्याला बोध प्राप्त होईल का? बोध प्राप्त होणार नाही. मग हे यांना बोध कस काय प्राप्त झाला? हे निष्काम झालेले आहेत ना, म्हणून यांना ह्या ठिकाणी बोध प्राप्त झालेला आहे. पुढं आता आपल्याला समाधी षटकामध्ये त्याचा विचार करायचाच आहे, बरोबर की नाही? मग तो विचार आपण पुढं करणारच आहे. सकाम म्हणजे काय, निष्काम म्हणजे काय, निष्काम होण्यासाठी काय काय करावं लागतं, वेद कर्माची साधनं, या सगळ्याचा त्याग करावा लागतो. विषयाप्रमाणे नाशिक समजावं लागतं. अशा बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणून बोध प्राप्ती कारणे भजावा राम. आणि अशा पद्धतीचा निष्काम आहे का नाही, म्हणजेच पुढं काय म्हटलं, तो मीच आहे आत्मा आप्त काम, इतका त्यांना त्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाविषयी बोध प्राप्त झालेला आहे. काय बोध प्राप्त झालेला आहे? मीच आहे आत्मा. आणि आत्मा कसा आहे? आप्त काम. म्हणजे त्याला कोणती कामना आहे का? आत्म्याला कोणत्याच प्रकारची कामना नाहीये. तसा पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बरोबर आहे का नाही? पण कसा? आप्तकाम आत्म्याप्रमाणे निष्काम झालेले आहे. आणि अशाप्रमाणे मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ह्या ओव्या अशा आलेल्या आहे. वाचूनी कर्म आरंभ उचित.
न पावता सिद्धवंत ओवे आलेले बघा. त्याच्यामध्ये उचित कर्माचं अनुष्ठान केलेलं नाहीये, मग त्याला सिद्धवान पुरुषाप्रमाणे कर्मातीत पुरुषाप्रमाणे होता येईल का? होता येणार नाही. मग त्याने काय करायला सांगितलं त्या ठिकाणी? त्याने एक पर्याय सांगितला. म्हणले सांगा, ना तरी तृप्ती इच्छिजे तरी पाकू कैसे न कीजे. म्हणजे जर तुम्हाला भूक लागली असेल तर मग स्वयंपाक तुम्हाला केल्यापासून चालेल का? स्वयंपाक तर तुम्हाला करावा लागेल. आणि मग म्हणले आम्हाला स्वयंपाक येत नाही. म्हणले मग नाही स्वयंपाक येतं, आम्ही तयार केलेलं जेवण करा. ते म्हणले आम्ही दुसऱ्याच्या हातचं खात नाही. मग नाही खात आणि स्वतः पण नाही करत, मग मरावं लागेल का नाही? म्हणजे त्याला कोणतं तरी कर्माचं अनुष्ठान आचरण तर करावं लागेल ना, तरच तो कर्मातीत पुरुषाप्रमाणे सिद्धवंत पुरुषाप्रमाणे होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. तसं ह्या किंवा अजून एक ओवी आलेली, ते म्हणले सांगे पहिले तिरा जावे ऐसे व्यसन का जे पावे. ते 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 वे नावेत किवी ते नाही, ते काहीतरी नावेत केवी ते जावे घडे, असा शब्द काहीतरी मला आता आठवत नाही. म्हणजे त्याला एक संकट येऊन पडलेले का पैल तीराला जायचंय. मग पहिलं तीराला जर त्याला जायचं आहे, ऐसे बेसन काय जेत पाहावे, आणि असं एक संकट येऊन पडलेलं आहे. मग तो म्हटला नाही, मला ह्या नावेतून प्रवेश करायचा नाही, मी नावेतून जाणार नाही. बरं, अलीकडच्या तीराला श्वापद वाघ सिंह वगैरे येऊन आहेत तिथं, आणि नदीतून जायचंय तर त्या नदीमध्ये सुसरी मगरी आहेत. मग आता त्याला नावेचा त्याग करून चालेल का? म्हणजे त्याला नाव तर त्या ठिकाणी स्वीकारावंच लागेल ना, स्वीकारावं लागेल. कारण नावेचा त्याग केला तर तो पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे तो त्या पलीकडच्या तीराला जायचा असेल तर त्याचा स्वीकार त्याने केलाच पाहिजे. तसं या ठिकाणी आता हे पुण्यपुरुषी म्हणजे पंडित निश्चलदास हे काय पुण्यवान पुरुष झालेले आहे. आणि हे कसे झालेले? निष्काम झालेले. कसे काय निष्काम झाले? बोध प्राप्त झालेला यांना ना, म्हणून त्या अवस्थेला प्राप्त झालेले आहे. आता ज्याला जर अशा प्रकारचा बोध नसेल तर मग त्याने काय करावं? बोध प्राप्ती कारणे भजावा राम. मग तो बोध प्राप्त करून घेण्याकरता काय करायचं? राम भजावा. रामच का भजावा बरं? सगुण राम भजावा का निर्गुण राम भजावा? आता निर्गुण राम म्हटलं, जसं सत चित आनंद अशा स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं, तर तुम्हाला ते सत चित आनंद तिथं काय कळतं का? किंवा ते वृत्तीला विषय होतं का? सत कसा असेल, चित कसा असेल, सच्चिदानंद कसा असेल, करावर असा वृत्तीला विषय होतो का? वृत्ती त्याला जाणेल का? नाही जाणार. आणि दादा नेहमी सांगतात त्या परमात्म्याचं स्वरूप तो सावळा सुकुमार असा असणारा कर्दळीच्या गाभाप्रमाणे आहे. त्याचे चरण असे आहेत, त्याने काय परिधान केलेलं आहे, त्याची कंबर कशी आहे, त्याची नाभी कशी आहे, त्याचं वक्षस्थल कसं आहे, भृगुऋषीनं हाणलेल्या लाथेचा त्याची खून कशी आहेत, हे सगळं वर्णन सांगितलं की वृत्तीला विषय होतं ना, हे वृत्तीला विषय होतं. पण मग त्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं, जे स्वरूप लक्षण सांगितलं त्याचं वृत्तीला विषय होतं का? ते वृत्तीला विषय होत नाही. मग आता कोणता राम भाजावा? सगुण भाजावा का निर्गुण भाजावा? तुम्हाला आधी त्या सगुण स्वरूपाचा असणारा आणि वृत्तीला विषय होणारा अशा प्रकारचा राम म्हणजे सगुण रूपाने परमात्म्याचं तुम्ही काय करा? भजन करा, चिंतन आधी त्या ठिकाणी करा. मग त्याचं चिंतन केल्यावर काय नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात बघा, सगुण भजता निर्गुण पावले. आठवतं ना? बरोबर आहे ना? हरिपाठामध्ये हेच म्हणलं ना, सगुण भजता निर्गुण पावले. भजायला कुठे गेला? सगुणाला, आणि प्राप्त काय झालं? निर्गुण. आता हे निर्गुण हे त्याचं काय आहे? स्थिर असणारं स्वरूप आहे. आणि सगुण असणारं स्वरूप कसं आहे? येणारं जाणारं आहे. आणि ते मात्र निर्गुण असणारं स्वरूप स्थिर आहे, पण ते बुद्धीला किंवा वृत्तीला विषय झालं पाहिजे. म्हणून काय करावं? तुम्हाला अशा पद्धतीनं निष्काम व्हायचं असेल किंवा आत्मकाम व्हायचं जर असेल तर काय केलं पाहिजे? बोध प्राप्ती, तो त्या परमात्म्याचा बोध, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अशा असणाऱ्या परमात्म्याचं राम भजावा, राम त्या ठिकाणी भजला पाहिजे, आहे की नाही? तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करमे म्या. तर या ठिकाणी पंडित निश्चलदास स्वामी आपल्या मुखातून आलेली पोचपावती जी आहे ना,
तिचं वर्णन ह्या ठिकाणी करून सांगतात की त्यांचा निश्चय झालेला आहे. काय निश्चय झालेला आहे? तो मीच आहे आत्मा आप्त काम. तुम्हाला आता ह्या ठिकाणी बोध प्राप्त करून जो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, तो परमात्मा आम्हाला ह्या ठिकाणी काय प्राप्त झालेला आहे. म्हणून आमचा अशा पद्धतीनं काय झालेला आहे, निश्चय झालेला आहे की परमात्मा अनेक नसून परमात्मा एक आहे. आणि तो परमात्मा सुद्धा कोण आहे? मीच आहे. मीच आहे म्हणजे हिरण्यकशिपूसारखं नाही म्हणत मीच परमात्मा माझीच पूजा करा. तर हा परमात्मा काय? मी परमात्मा सर्वत्र भरलेलो आहे. म्हणजे चाराचारामध्ये मला माझ्या स्वरूपाची प्रतीती येत आहे. मज माझी पाहता मी पण ठेले, मी पण हरपले सकले मज माझी पाहता मी पण ठेले, असं काहीतरी अभंग आहे ज्ञानोबरायांचा. त्याच्यात असं म्हटलं त्याने पुढे चरण असं की आत विठ्ठल बाहेर विठ्ठल मीच मज विठ्ठल भासत असे. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल आणि मी सुद्धा काय? मी सगळे का हरी पाहिला रे हरी पाहिला, सबाया अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. अशा पद्धतीनं तो परमात्मा काय आत बाहेर सगळीकडे मला परमात्माच प्रतीतीला येत आहे. मग आता मला या ठिकाणी परमात्मा एक आहे, त्याला नमस्कार करायचा असेल तर त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? दोन असले पाहिजे. पण परमात्मा दोन आहे का? त्याच्यात स्वगत भेद असतो का? स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय सुद्धा त्या ठिकाणी भेद नाही. स्वगत म्हणजे काय? पदार्थाच्या स्वरूप अंतर्गत असणारा भेद. एक पदार्थ असला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये भेद असला पाहिजे. परमात्मा एक आहे, त्याच्यात भेद आहे का? भेद नाही. जसं एखादं स्वगत आपलं काय ओंकार मारा शब्द त्याला, पदार्थाच्या स्वरूपांतर्गत भेद. हा, पदार्थाच्या स्वरूपांतर्गत भेद. जसं झाडाला पाहता का नाही? झाडाला मूळ पाहतो, खोड पाहतो, फांद्या पाहतो, पानं फुलं पाहतो. फुलाला हात लावल्याच्या नंतर म्हणू शकता का हा आंबा आहे? नुसतं खोडाला हात लावून बघा बरं हा आंबा असं म्हणा, किंवा त्याच्या नुसतं मुळाचा विचार करताना मुळाला हात लावा म्हणा आंबा, असं म्हणता येणार नाही. हे सगळं एकत्र येऊन तो काय होत असतो? एक आंब्याचं झाड तयार होत असतं. म्हणजे मग त्याच्या स्वरूपांतर्गत किती भेद आहे. आणि हे भेद कशात असतात? हे सावयव पदार्थामध्ये भेद असतात. परमात्मा सावयव आहे का निरावय आहे? सावयव म्हणजे अवयवाने युक्त आणि निरावय म्हणजे काय? अवयव रहित. परमात्म्याला कोणता अवयव आहे का? की परमात्म्याचा असा अवयव हा अवयव. आता ते मला असं वाटतं पंचकरणामध्ये ते थोडं वर्णन आलेलं आहे. आता त्याचा अधिकार नाही ज्ञानाचा, म्हणून त्याला अशा पद्धतीनं ते कळत नाही. म्हणून त्या परमात्म्याचं मुख सांगितलं, त्याचं चरण सांगितलं, त्याच्या सगळ्या गोष्टीचं एक एक वर्णन केलेलं आहे. पण हे परमात्म्याच्या ठिकाणी नाही. परमात्मा कसा आहे? निरअवयव आहे. निरअवयव असल्यामुळे त्याच्यात भेद आहे का? त्याच्यात भेद नाही. बरं, हा झाला स्वगत भेद. त्याच्यानंतर सजातीय भेद, दोन समान जातीमध्ये असणारा भेद. आता हे फक्त ऐकून ठेवायचं, हे काय आता लगेच येणार नाही. पुढं मला वाटतं दुसऱ्या तरंगामध्ये याचा विचार आलेला आहे. पतंजली जेव्हा याच्यावर शंका करतील ना आत्म्याचं, त्यावेळेस तो हा मुद्दा तिथं उपस्थित होईल. पुढं सजातीय भेद म्हणजे दोन समान जातीय पदार्थांमध्ये असणारा भेद. आंब्याचं झाड, चिकूचं झाड, दोन झाडं घ्या त्या ठिकाणी, मग दोन समान जाती आहे का नाही? बरं, दोन समान जाती असल्यामुळं आंब्याच्या झाडाला चिकूचं झाड म्हणता येणार नाही आणि चिकूच्या झाडाला आंब्याचं झाड म्हणता येणार नाही. का? जाती तर समान आहे ना, समान जाती. मग समान जातीमध्ये तिथं कसं आहे? भेद दाखवला. तसं परमात्म्याप्रमाणे अजून कोणत्या परमात्म्याची एखादी जात आहे का? आमच्याकडे वेगळा परमात्मा, आमच्या ह्या जातीचा परमात्मा, तुमच्याकडे त्या जातीचा परमात्मा, असं कुठं पाहायला मिळतं का? पाहायला मिळत नाही. म्हणजे परमात्म्यामध्ये कोणती जात संभवत नाही. मग त्याच्या ठिकाणी सजातीय भेद होईल का? सजातीय भेद नाही. विजातीय भेद म्हणजे काय? दोन विरुद्ध जाती. आता एक झाड आहे आणि एक पाषाण दगड आहे. आता जाती भिन्न झाल्या का नाही? या जाती भिन्न झाल्या. तसं परमात्म्याहून विजातीय विरुद्ध वेगळी जात कुठं आहे का? वेगळी जात मात्र त्या ठिकाणी नाही. मग परमात्म्याच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा संभवत नाही. मग स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. हे भेद कधी संभवतात? त्याच्याहून भिन्न काहीतरी असेल
त्याच्यासारखं काहीतरी कुठं असेल किंवा त्याच्यात सावयवपणा जर असेल तर त्याच्यामध्ये भेद संभवतो. तसं ह्या परमात्म्यामध्ये भेद संभवणं शक्य आहे का? शक्यच नाही. मग पंडित निश्चलदास स्वामी काय म्हणतात, मी जिकडे जिकडे पाहतो की नाही आणि मी माझ्यामध्ये पाहतो की नाही, मला एकच परमात्मा प्रतीतीला येत असतो. म्हणून तो परमात्मा काय आहे, मीच आहे असा माझा निश्चय त्या ठिकाणी झाला आहे. म्हणून आता मला नमस्कार जर करायचं झालं तर मी नमस्कार कोणाला करू? नमस्कार करायला आपल्याहून कोणीतरी भिन्न असावं लागतं. म्हणून माझ्याहून मला भिन्न कोणीच प्रतीतीला येत नाही. अशा पद्धतीनं काय जसं तुकोबाराय म्हणतात की नाही, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं जग काय विष्णुमयच आहे सगळं, आणि त्याच्यामध्ये भेद पाहणं हा काय हेच अमंगळ त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मंगल कशाला म्हणायचं, पुढच्या ओळीत घ्यायचं ना आपल्याला. मंगल कशाला म्हणायचं? एकरूपता पाहणं. परमात्म्यामध्ये काय पाहणं, एकरूप परमात्मा आहे, सगळं जग त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. जग आणि परमात्मा वेगळा नसून दोन्ही काय एकच आहे. जसं घट आणि माती या दोन्हींचा जर विचार केला तर घटामध्ये माती सर्वत्र अनुसूत आहे का नाही? अनुशुद्ध कुठं माती नाही बरं? घटाच्या कोणत्या कोपऱ्यात माती नाही? घाटाच्या ह्या कोपऱ्यामध्ये माती नाही आणि ह्या कोपऱ्यामध्ये माती आहे, असं कुठं आहे का? झालं का असं? घाटाच्या प्रत्येक ठिकाणी घाटाच्या सर्व भागामध्ये माती काय अनुसूत, म्हणजे ती व्यापलेली त्या ठिकाणी आहे, असं लक्षात येतं आपल्याला. म्हणून काय म्हटलं या ठिकाणी, या उभेचा अर्थ आता झालेला आहे. आता ग्रंथ लिहिण्याचं तात्पर्य, त्याच्यामध्ये थोडा आता मुद्दा खाली आलेला आहे. मागचं पान पहा जरा, त्याच्यात असा मुद्दा आलेला आहे की बघा, इथं सुद्धा त्याचं चिंतन आलेलं आहे की ग्रंथकार, आता हे मागच्या ओव्या लक्षात येत नाही ना, मग आता ह्या मागच्या पानावरती या हे सोपं दिलेलं आहे करून. हे बघा इथं काय दिलं त्याने, 4 नंबर, असा दृढबोध ज्यास नाही बोध प्राप्ती करता, म्हणजे इथं त्याने शब्द घाला, त्याने बोध प्राप्ती करता परमात्म्याचे चिंतन आधी करावे, हे योग्य आहे. परंतु ग्रंथकार निश्चलदाजी म्हणतात, तो परमात्मा मी आहे असा माझा दृढ बोध असल्यामुळे आता मला नमस्कार इथं दुसरे कोणी राहिले नाही, म्हणजे नमस्कार करण्यास दुसरे कोणी राहिले नाही, मग मी नमस्कार कोणास करू. झालं इथपर्यंत ओवीचा अर्थ. आता पुढे पहा, 6 नंबर, अद्वैत शास्त्रात परमात्म्याशी म्हणजेच काय ब्रह्माशी आपला अभेद प्रतिपादन करणे हेच श्रेष्ठ मंगल समजतात. श्रेष्ठ मंगल कोणतं आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. मग मंगल काय बरं? मंगल काय म्हणायचं आता? परमात्म्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद पाहू नये, हेच काय, हेच खरं मंगल आहे. आणि आपण मंगल करतो की नाही बाकीच्या ठिकाणी, ते मंगल नाही. परमात्म्याचं काय करायचं, फक्त स्वरूप कथन करतात. मग ते श्रेष्ठ मंगल आहे का? ते श्रेष्ठ मंगल नाही. जोपर्यंत तो परमात्मा मी नाही, तो परमात्मा मीच आहे असा दृढबोध होणं, त्या परमात्म्याशी आपला अभेद प्रतिपादन करणं, दोघांमध्ये ऐक्य ठेवणं, जसं जीव आणि ब्रह्म यांचं काय करणं, ऐक्य करणं, काला करणं. काल्याचं कीर्तन म्हणजे काय माहिती आहे का? उपसाराचं एक प्रकारचं श्रेष्ठ असणारं मंगल आहे त्याच्यामध्ये. जीव ब्रह्माचं ऐक्य, दहिलाईचा काला, हरिनामाचा खिचडे काला, हे जे सांगितले का नाही, हे सगळं काय, हे श्रेष्ठ असणारं काय, उपसहाराचं असणारं मंगल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. मग श्रेष्ठ मंगल कशाला म्हणतात असा प्रश्न जर केला तर तुम्ही काय उत्तर द्याल बरं? सांगा बरं, बोला. अद्वैत शास्त्रात परमात्म्याशी ब्रह्माशी आपला अभेद प्रतिपादन करणे हे श्रेष्ठ मंगल आहे. मग करा प्रश्न बरं, करा असा प्रश्न आहे का नाही? श्रेष्ठ मंगल कोणते, हा प्रश्न. हा, असा प्रश्न करायचा आणि उत्तर ते तुम्हाला लगेच सापडलेलं आहे. पुढे पहा, त्याप्रमाणे प्रथम उभेच्या पूर्वार्धाने ब्रह्माचे स्वरूप लक्षण व पुढे 5व्या उभेच्या इथं पूर्वार्धामध्ये आहे का नाही,
आणि पुढे 5व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत इथं काय करायचं, पुढच्या आता ही पुढचे ओवे झाले का नाही, जो आनंद सत्यप्रकाश, ही पुढची आहे का नाही, हे पुढचे ओवे झाली आणि त्याच्यानंतर उत्तार्ध, पुढच्या नंतरच्या पूर्वार्ध आणि उत्तार्ध असे शब्द या ठिकाणी करून घ्यायचे. वाटलं असतं थोडी विसंगती जरी झाली तर शब्दाची योजना जरा आपण तरी त्या ठिकाणी केली तरी काही कमी पडणार नाही. म्हणून म्हणजे त्या ओव्यांच्या पूर्वार्धामध्ये ब्रह्माचं स्वरूप लक्षण आणि नंतर 5व्या ओव्याच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे पुढच्या असणाऱ्या उत्तार्धाच्या ओव्या ज्या आहे त्याचं काय तटस्थ स्वरूपाचं लक्षण वर्णन करून सांगितलेलं आहे. आता हे तुम्हाला कळलं की नाही, स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं आणि तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं कशाला म्हणायचं बरं सांगा. स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं, तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं, आलं का मुद्दा लक्षात का परत सांगायचा? प्रश्न तयार झाल्याच्या नंतर कळलं पाहिजे तुम्हाला. सांगा ओंकार महाराज. हा स्वरूप लक्षण म्हणजे तो सच्चिदानंद घन आहे. परमात्म्याचं स्वरूप लक्षण म्हणजे सच्चिदानंद घन असणारा, तो निरवय असणारा परमात्मा. तटस्थ लक्षण म्हणजे आपण जे प्रेमासाठी जे सावयव त्याचं लक्षण केलं, म्हणजे आता सध्याला पंढरपूर उभा असलेला आवाज येतो का? बरं जाऊ द्या असं. मी सांगू, हा बोला मी सांगते मोठ्याने. बोला बोला. स्वरूप लक्षण म्हणजे जो निरावय भगवान आहे तो त्याचं वर्णन करणं, की जो अवयव रहित आहे तो त्याचं वर्णन करणं. आणि तटस्थ लक्षण म्हणजे तोच भगवंत, म्हणजे जसा पांडुरंग विटेवरी आहे त्याच्या अवयवरहित वर्णन करणं, म्हणजे सॉरी अवयवाचे वर्णन करणं, म्हणजे जो सावयव आहे त्याचं वर्णन करणं म्हणजे तटस्थ लक्षण. बर आता परत अजून असं लक्षात घ्या. मी सांगू का? हा बोला. भगवंताच्या निर्गुण निरांकार रूपाचं वर्णन हे स्वरूप लक्षण, आणि भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन म्हणजे तटस्थ लक्षण. हा बरोबर आहे का नाही? अजून कोणाला सांगायचं वा, अशा प्रत्येकाच्या बुद्धीनं काही थोडं काम केलं पाहिजे, प्रत्येकाला थोडं सुधारलं पाहिजे. आपण काय असं उक्त नाही घेतलं का पुढं पळत राहायचं, एक एक मुद्दा आपल्याला काय सुटला पाहिजे. अजून सांगू का, ज्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय होत नाही ते त्याचं स्वरूप लक्षण आहे, आणि ज्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय होतो ते त्याचं काय तटस्थ लक्षण आहे. जसं घट पा, घटामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय आहे का नाही, घट उत्पन्न होतो का नाही, घट उत्पन्न होत असतो आहे का नाही, होतो म्हणजे करावं लागतो त्याला. बर मग तो काही काळ टिकतो का नाही ही त्याची स्थिती, आणि काही काळाने तो फुटतो का नाही त्याचा लय होतो. मग घट उत्पन्न झाला तेव्हा माती काय होते, आहे त्याच स्वरूपाला असते, त्याच्यात काय बदल होतो का मातीत? बरं घट काही काळ घट उत्पन्न होताना माती त्याच्यात आहे, घट त्या ठिकाणी टिकला बऱ्याच काळापर्यंत तेव्हा त्याच्यामध्ये माती होते, आणि घट फुटला तेव्हा माती काय होते त्याच्यामध्ये होतेच ना. म्हणजे याचा असा अर्थ होतो की घटाची उत्पत्ती स्थिती लय असतं, जेव्हा तो सगुण रूपाने असतो तेव्हा तो तटस्थ रूपाने असतो, आणि तो कायम तसंच राहतो का? कायम तसं राहत नाही. इथे ओरो आले नाही अवतार, मग इथं कोणता अवतार ओरो आला का शिल्लक आहे का? इथं अवतार कोणताच शिल्लक राहिलेला नाही. तर मग त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय नाही ते त्याचं असणारं स्वरूप लक्षण आहे, आणि ज्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय होतो ते त्याचं तटस्थ असणारं लक्षण आहे. मग स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण या दोनही गोष्टींचा विचार करायचा आणि अशा पद्धतीनं उत्तर लिहायचं. आता प्रश्न केला स्वरूप लक्षण म्हणजे काय आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय, तर तुम्हाला उत्तर कळायला पाहिजे. चला आता परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगितलं कसं आहे, तो परमात्मा इथं ओव्यांमध्ये दिला, जो आनंद सत्य प्रकाश, म्हणजे तो परमात्मा कसा आहे त्या ठिकाणी, तर परमात्मा आनंद रूप आहे, सत्स्वरूप म्हणजे त्रिकाल बाधित आहे, ज्ञानरूप आहे, प्रकाशमान आहे, अजून हे काय सर्व मायादी कार्य वगैरे जगत आहे त्याला तो आधार आहे, बुद्धी त्याला शुद्ध बुद्धी त्याला विषय करते, अशुद्ध बुद्धी त्याला विषय करत नाही,
म्हणून हे सगळं जे वर्णन आलेलं आहे ते परमात्म्याचं स्वरूप लक्षण त्या ओवीमध्ये आलेलं आहे. आणि नंतर पुढच्या ओव्यांमध्ये ते माझे अपार स्वरूप सागरावरती वगैरे वर्णन आलं. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती हे सगळं कसं आहे त्याचं तटस्थ रूपाने असणारं लक्षण वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या ओव्या वाचल्या तरी आपल्याला कळेल. त्याप्रमाणे प्रथम ओवेच्या पूर्वार्धाने ब्रह्माचे स्वरूप लक्षण व पुढे 5व्या ओवेच्या बरोबर आहे. पुढे 5व्या ओवेच्या पूर्वार्धात तटस्थ लक्षणाचा विस्तार करून उत्तरार्धाने अभिन्नत्व कथन केलेलं आहे. उत्तरार्धाने म्हणजे उत्तर शेवटचा उत्तरार्ध शेवटी राहिले का नाही. पंडित निश्चलदास स्वामीने सांगितलं का आता नमन कोणाला मी करायचं, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अभिन्नत्व. मी आणि तो परमात्मा भिन्न नाही. हे कशावरून झालं सिद्ध? नमस्कार करायला कोणी शिल्लक राहिलं नाही म्हणून मी आणि तो वेगळा राहिलेला नाही. अशा प्रकारच्या उत्तरार्धामध्ये अभिन्नत्व, ऐक्य, एकरूपता त्या ठिकाणी कथन करून सांगितलेले आहे. आता ओव्यांक पाहण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या ओळीकडेच पहा, ह्या ओळी तरी कळतील कमीत कमी. ओव्या काय लक्षात येत नाही. ग्रंथकारांच्या या मंगलचरणाचा अर्थ विचारसागराचा चांगला परिचय झाल्याशिवाय कळणे शक्य नाही. प्रत्येकाला असं वाटतं आम्हाला का कळत नाही, का कळत नाही, कसं काय कळण एकाएकी. इथं दिलंय का नाही, स्पष्ट दिलं का नाही. ह्या सगळ्या ओव्यांचं तात्पर्य म्हणजे सगळा विचारसागर सांगितला. ह्या सगळा विचारसागर समजून घेण्याकरता काय करावं लागेल? पहिला तरंग, दुसरा तरंग, तिसरा, चौथा, पाचवा, अगदी 7 तरंगापर्यंत काय टिकून राहावं लागेल. मग तेव्हा तुम्हाला काय कळेल की बघा इथं सुरुवातीला ज्या ओव्या सांगितल्या होत्या त्या ओव्यांचा अर्थ असा आहे असं तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणाल आम्हाला आता हे का कळत नाही, कसं काय एकाएकी कळेल? कळणार नाही. म्हणून ते कधी कळेल की विचारसागराचा चांगला परिचय, चांगली ओळख जेव्हा तुमची होईल तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला परिचय झाल्याशिवाय कळणे शक्य नाही. मग झाल्यावरती नक्कीच त्या ठिकाणी कळेल. तथापि तरी पण थोडक्यात त्याचे व्याख्यान केलेलं आहे. तरी पण आता पुढं काय विषय आलेला आहे त्याचा उपदघात रूपाने का होईना थोडा विचार तर केलाच पाहिजे का नाही. कोणताही ग्रंथ करत असताना, वेदांत शास्त्राचा ग्रंथ होत असताना उपदघातादी प्रक्रिया ह्या असतातच. आणि विचारसागराला उपदघात आहे का नाही? कुणी वाचला का मागचा उपदघात? कोणीच उपदघात वाचत नाही. थोडा उपदघात सुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने काय थोडक्यात त्याचं काय या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. 6व्या ओवीत आपण कोणता ग्रंथ करणार त्याचे स्वरूप व नाव सांगतात. आता 6वी ओवी आहे का नाही, त्या ओवीमध्ये आता आपण कोणता ग्रंथ करणार आहे. 6वी ओवी इथं पहा दिलेले का नाही. शास्त्रार्थ वेद श्रेष्ठ शास्त्र वेदांत तत्प्रेमय जलसार सिद्धांत ज्यात आहे अति विस्तृत असा विचार सागर कथितो आता. ज्याशी पाहून आनंदती साधक जरी ग्रंथ आहती सूत्र भाष्य वार्तिक तथापि स्वभाषे प्रति सोपपत्तिक करीतो कळावया आज्ञाना. असा त्या ओव्यांचा आता इथे विचार आपल्याला करायचा आहे. कुठे विचार करायचा आहे? परिच्छेद क्रमांक 4 बघा. परिच्छेद क्रमांक 4 विचार सागर म्हणजे काय, तिथं आता ह्या ओव्यांचा विचार आज आपल्याला इकडं करायचा. बारकाने लक्ष द्या आता जरा थोडं, म्हणजे तुम्हाला कळेल. इथं बघा वेदांत शास्त्राचे जे अनेक उत्कृष्ट सिद्धांत हेच कोणी एक जल आहे, ऐक नाही, जल असं म्हटलं, जल आहे अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर. अशी कल्पना करून या ग्रंथास विचार सागर असे नाव दिले आहे. बरोबर की नाही? मग आता प्रश्न जर ह्या ठिकाणी केला विचार सागर म्हणजे काय, तर आपल्याला उत्तर इथं सापडलं जाऊ शकतं. पाहता इथं विचार सागर असा शब्द आलेला आहे. याचा जरा थोडा विस्तार करू. विचार सागर म्हणजे काय? जसं आपण पाहतो, आपण विचार करतो की नाही, आपल्याला जीवनामध्ये आपण आतापर्यंत किती विचार केले असतील बरं? भरपूर विचार करतोय की नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये विचाराचं सागर चालूच आहे का नाही. पण त्या विचाराच्या सागरातून आपल्याला काय साध्य झालं आतापर्यंत? आपल्या पदरी काय पडलं?
भरपूर विचार केला. वासरू किती होतं 2.5 फुटाचं आणि त्याने ताट खाल्लं किती 5 फुटाचं. हे 5 फुटाचं ताट आणि 2.5 फुटाच्या वासराने खाल्लं. हे 5 फुटाचं ताट त्याच्या पोटात कुठं कसं काय गेलं असन, कसं काय मावलं असन, विचारच आहे ना. याच्यातून काय साध्य होईल बरं? भरपूर लोक असा विचार करतात, तर्क लावतात. मग अशा विचारातून आणि अशा तर्कातून त्याला काय साध्य होईल बरं? काही साध्य होणार नाही ना. ऐक ना, एक मनुष्य 125 वर्ष जगला आणि त्याला मीडियावाल्याने विचारलं, म्हणजे 125 वर्ष जगला, काय केलं? म्हणले शेळ्या मेंढ्या वळल्या. ऐक नाही, बाकीचा काही विचार केला की नाही? नाही म्हणलं, बाकीचा काही विचार केलाच नाही. मग हे विचार म्हणजे काय पोषक आहे का त्याच्या जीवनाला? हे विचार काय मुक्त करणार आहे का? किंवा ते आपण एक म्हशीचं उदाहरण पाहिलं होतं मागं, आहे का नाही? तो ओसरीवरती यायचा, मशेरी लावता लावताच विचार करायचा का ह्या म्हशीच्या शेंगा अशी जर गोल आहे आणि याच्यात जर डोकं घातलं तर काय होईल बरं? असं 6 महिने विचार केला का नाही? आणि 6 महिन्याने त्याने डोकं घातलं. लोकांनी विचारलं, अहो तुम्हाला काही विचार कळतो का नाही? तुम्हाला विचार कळत नाही असं नाही म्हणलं, 6 महिने विचार करतो तुम्हाला. 6 महिने विचार करूनच म्हशीच्या डोक्यात डोकं घातलं. म्हणजे हे काय विचार आहे का? असे विचार करतात. ह्या विचाराने काय साध्य होतं का? विचार कोणता केला पाहिजे? तसं तुकोबराय म्हणतात की नाही, किंवा ज्ञानोबराय म्हणतात, तैसे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता. ही भ्रांती, भ्रम, मायाकार्य हे सगळं काय असार आहे. असार म्हणजे न टिकणारं आहे. मग भ्रांती ते पाहे असारता आणि सार ते स्वभावता नित्य जाणं. ते सार म्हणजे परमात्मा तत्व, ते काय आहे? नित्य असतं. आणि जे आसार स्वरूपाचे पदार्थ असतात, मायाकार्य असतात, ते चंचल विक्षेप स्वरूप असणारे असतात, न टिकणारे असतात. हा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे ना. या विचाराने काय होईल बरं? तैसे विचारता निरासले. तसा प्रकारचा विचार केला तर काय होईल? निरासले, हे प्रपंच निरासले, मग सांडवले. सहज त्याचा काय होतो? त्याग केला जातो. मग याचा त्याग झाला की मग काय उरतं? मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी. अशा प्रकारे त्या ज्ञानियांना त्या तत्व स्वरूपाचा विचार शिल्लक राहतो. म्हणजे काय केला पाहिजे विचार? आपण कोणता विचार केला पाहिजे? तर आपण कोण आहोत याचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे, नित्याने केला पाहिजे. सतत वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. आणि ह्या वेदांताच्या चिंतनातून आपल्याला काय स्वीकारता आलं पाहिजे? संपूर्ण वेदांत स्वीकारायचा जमल का आपल्याला? आपल्या त्या बुद्धीमध्ये तरी मावलं का? बरं तुकोबराय पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती आणि नाही अशी मती अर्थ कळे. आपली एवढी मती बुद्धी आपल्याला एवढी आहे का ते सगळंच आपल्याला आकलन होईल? मग काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात, ते ज्ञानीय जे होती ते वेदार्थ ते विवरती. मग अपेक्षित ते स्वीकारती. शाश्वत, जे शाश्वत काय त्याच्यामध्ये? जीव ब्रह्म ऐक्य, हे शाश्वत आहे का नाही? बरं, ब्रह्म प्राप्ती करणं, देवाचं दर्शन घेणं, देव मिळवणं, हे सोपं आहे का नाही? मग हे सोपं आहे, हे घेतलं पाहिजे. बाकीचं संसार घेण्यात काय अर्थ आहे का? बरं, संसार घ्यायचा प्रयत्न केला, मला असं विचार करून सांगा, कोणाचा संसार आतापर्यंत टिकलाय आणि कोणाचा संसार आतापर्यंत पूर्णत्वाला गेलाय? कोणाचा वेल असा मांडवाला पोचलाय? हाय का कुठं? मग जे टिकणारच नाही, मग ते जे टिकणार नाही त्याच्यासाठी 8 तास का? मग कशासाठी 8 तास केला पाहिजे? जे टिकणार आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण 8 तास केला पाहिजे. तुकोबरायांची भूमिका आहे काय होती? दिनकर महाराज अभंग होता, मडे झाकुनिया करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही, तया परिकरी सोहिता आपले, जयाशी फावले नरदेह. कुणबियाची वाणी, वाणी लोक काय करायची पूर्वी? ते दुष्काळ असायचा. मग एखाद्याचं समजा एखाद्याला मरण आलं, समजा निर्माण झालं एखाद्याचं, मग ते काय करायचं? ते मड झाकून ठेवायचं, कारण सुगीचे दिवस जवळ आले, पाऊस आहे, सगळे ओले शेताला, आणि आता जर पेरणी केली नाही तर ह्याने ह्या मड्याच्या नादी लागलो आहे का नाही? हे मड तर लक्षात आलं ना? कोणतं मड म्हणायचं? हे सगळं मडच आहे, इथून तिथून अख्खं मडच आहे. ते त्याच्या नादी लागण्यापेक्षा आता पेरणी करून घ्या, आहे का नाही? हे शेत सुद्धा एक प्रकारचं, हे शरीर पण एक शेत नाही का? आणि याच्यात कोणती पेरणी केली पाहिजे? याच्यामध्ये तत्व स्वरूपाची पेरणी केली पाहिजे. कोणी केली पाहिजे? जयाशी फावले नरदेह, ज्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. म्हणजे मग हा विचार कोणाला सांगायचा आहे? ज्याला मनुष्य देह प्राप्त झाले त्याच्यासाठी हा विचार आहे. ज्याला अजून मी मनुष्य आहे याचाच विचार कळत नाही त्याला नाही सांगायचं. ज्याला मी कळतं ना मी मनुष्य देहात आहे, त्याने अशा पद्धतीचा विचार
करायचा. जयाशी फावले नरदेह, त्याने काय करायचं, लवलाही घाईघाईनं लवकर वेळेत, अशा पद्धतीचा बोध आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. हा खरा विचार आहे. आणि ह्या विचारा वाचून समाधान होईल का आपलं? होणारच नाही ना. तुम्ही सगळ्या वस्तू मिळवा, तुम्हाला ज्या ज्या अपेक्षित आहे ना त्या सगळं मिळवा. अतिशय महत्त्वाच्या त्या वस्तूने, त्या पदार्थाने तुम्हाला समाधान दिलं, अशी मला एखादी तरी वस्तू दाखवून द्या. दादा नेहमी सांगतात, स्वामीजींच्या पुढे गेल्याच्या नंतर स्वामीजीनं असं म्हटलं, तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सगळं लिहून काढा. सगळं असं लिहून काढलं आणि मग म्हटले तुम्हीच वाचा, याच्यात काय टिकणार आहे. तर लगेच परीक्षा झाली. म्हणले याच्यात काहीच टिकणार नाही. त्याच्यात होती पारमात्म प्राप्ती. म्हणले हे पारमात्म प्राप्ती, म्हणले हेच टिकणार याच्यामध्ये. मग सगळी यादी बाजूला करून फक्त पारमात्मा प्राप्ती यादीतलं फक्त तेवढं नाव शिल्लक राहिलं. म्हणून सगळं जाणार आहे, तेवढंच राहणार आहे, याचा विचार करायचा. याच विचाराने आपल्याला काय होणार आहे, समाधान होणार आहे. म्हणून अशा पद्धतीचा काय करायचा, विचार त्या ठिकाणी करायचा. मग आता त्या पारमात्मा प्राप्ती करता विचार करायचा. आपल्याला विचार होईल का? कारण हा विचार काय सामान्य आहे का? हा विचार म्हणजे विचाराचा सागर आहे. सागर पाहिला की नाही? सागराची मर्यादा आपल्याला पाहता येईल का? सागर किती व्यापक आहे. हा विचार म्हणजे, हा वेद म्हणजे सागरासारखा काय आहे, व्यापक आहे त्या ठिकाणी. मग ह्या सागर व्यापक आहे. मग याच्यातून आपल्याला तरुण जायचंय. मग कसं काय तरुण जायचंय? तरुण जाण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तरुण जाणं, आपण स्वतःच्या बाह्या हाताने तरुण जाऊ शकतो का अभव सागर? नाही जाऊ शकत, आहे का नाही? याच्यामध्ये अनेक जणांनी तरुण जाण्याचा प्रयत्न केला, पण तरुण जाता आलेलं नाही. मग याच्यामध्ये तरुण जाण्याकरता सगळ्यात उत्तम काय आहे? 3ऱ्याच अध्यायामध्ये नाव हा शब्द आलेला आहे का नाही? नाव 5व्या अध्यायामध्ये पण वर्णन आलेलं आहे. ओवे आता आठवते नाही, नाव असते, आहे का नाही? मग अशा नावेमध्ये आपण काय केलं पाहिजे, बसलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग ही कोणती नावे? ज्ञानरूप हीच कोणीतरी नावे. आणि ह्या नावेमध्ये आपल्याला काय बसायचं आहे. पण ह्या नावेतून आपल्याला तरुण कोण नेणार आहेत? तर या नावेमधून आपल्याला तरुण नेणारे कोण आहे? सद्गुरू आहेत, आहे का नाही? सद्गुरू त्या नावेचे नावडी आहेत. ज्ञानरूप हे नाव आहे आणि ज्ञानरूपी नावेमध्ये सद्गुरू हे नावडे आहे. बरोबर आहे ना? काही जर विसंगत झालं तर लगेच सांगा बरं का ओंकार महाराज. मग आता बऱ्याच दिवसातून आठवलं म्हणून सांगतो. नावडी, हा, सद्गुरू हे त्यातले काय नावडी आहे. आणि ते काय करतात? आईल तीराला असणारा शिष्य म्हणजे जिज्ञासू नावाचा शिष्य. इथं जिज्ञासू घ्यायचा. सामान्य लोक घेऊन जमन का? ज्याला तत्वबोधाची अपेक्षा नाही, ते ऐकतानाच हिंगांचिंगा करून सुधरत नाही काय, तो जिज्ञासू नाही. जिज्ञासू म्हणजे काय, काय म्हणलंय नक्की, याच्यात काय आलेला आहे मुद्दा, मला देवाची प्राप्ती होईल का? मला त्याला देव प्राप्तीची तीव्र अंतःकरणामध्ये तळमळ लागलेली. मी ज्या परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करतो त्याचं मला दर्शन करून घ्यायचं आहे. असे ज्याला तीव्र काय अभंग आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. असे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. काय हे पुढं काहीतरी बरं चालेल, जाऊ द्या. काय हे खंड येईल कर्म, पारोशीतील धर्माधर्म, का सेने ते कळे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे नेवतील डोळे, भोग देखुनी सोहळे. असं बरंच असं वर्णन आलं त्याच्यामध्ये. अशी ज्याला तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, असाच कोणीतरी जिज्ञासू नावाचा कोण आहे, तरुण जाण्याकरता. आणि अलीकडच्या तीरावरती, अलीकडचं तीर कोणतं घ्यायचं? भवसागर, जन्म मरणादी अलीकडचं काय तीर आहे. आणि त्याला काय करायचंय? मोक्ष स्वरूपाचं पलीकडचं तीर गाठायचं आहे. बरोबर आहे की नाही? मग अलीकडच्या तीरावरून हे सद्गुरू काय करतात? संतांचा अवतार असतो की नाही? कशासाठी अवतार असतो? सगळ्यांचा संतांचा अवतार काय? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग काय बुडतंय का नाही? बुडती हाती म्हणून काळा. मग संत काय करतात? अवतार घेतात, आहे का नाही? अवतार घेतात म्हणजे ते तरलेले का नाही? संत तरलेले. पण आता खाली काय बुडलेले, तळाला गेलेले, त्यांना काय करतात? तळातून वर न्यायचंय. म्हणजे त्यांना तारण्याकरता संत काय करतात? अशा प्रकारे अवतार घेतात. आणि हे कश काय तरतील बरं? यांना
ज्ञानरूपी नौकेमध्ये बसवलं पाहिजे. म्हणून अशांना हे जर भवसागरामध्ये जर बुडतील, भवसागरात म्हणजे काय, जन्म मरणादी भवसागर, आणि ह्या जन्म मरणादी भवसागरामध्ये काय वारंवार येरझाऱ्या करणं हे त्याच्यामध्ये बुडल्यासारखं एक नाही. म्हणून हे जर त्या पाण्यामध्ये जर खाली पडले तर बुडून जातील. मग अशांना तरण्याकरता सद्गुरू काय करतात, अलीकडच्या तीरावरती म्हणजे मुमुक्षू असं नाव आहे त्या ठिकाणी, त्या तीव्र जिज्ञासू असं असणारं जे तीर आहे त्या तीरावरती येऊन अशा पद्धतीनं त्या ज्ञानरूपी नावेमध्ये बसवतात आणि काय करतात, पलीकडचं असणारं मोक्षरूपी तीर आहे त्या तीराला काय करतात, नेऊन अशा पद्धतीनं सोडतात. कोण सोडतील, हे फक्त संत सोडू शकतात, दुसरं मात्र कोणी सोडत नाही. आणि पंडित निश्चलदास स्वामी मात्र त्या नावेचे नावेकरी आहे, नावाडी त्या ठिकाणी आहे. म्हणून आता तुम्हाला हा विचारसागर म्हणजे कोणता विचार करायचा, जीव ब्रह्माचं ऐके अशा पद्धतीचा काय करायचा, विचार करायचा. आणि हा विचार करून घेण्याकरता त्यामध्ये काय आलेले आहेत, वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट महत्वाचे चांगले आहे का नाही, काय सिद्धांत त्यामध्ये आलेले आहेत. आता हे सिद्धांत म्हणजे काय बरं, जसं माऊली म्हणतात की नाही, वाचून ज्ञाने विने एके उपाय करीशी जितके, हा काय सिद्धांत आहे. म्हणजे मोक्ष कशाने होईल, तुम्हाला ज्ञानानेच मोक्ष होईल. ज्ञान वाचून बाकीच्या गोष्टीने मोक्ष होईल का, होणार नाही. आणि तुकोबाला पण एक सिद्धांत देऊन सांगले, काय म्हटले ते त्याने पण म्हटलं, नाम म्हणता मोक्ष नाही, ऐसा उपदेश करते काही, बधीर व्हावे त्याच्या ठाई, दुष्ट वचन वाक्य ते. आता म्हणले नामाने पण मोक्ष आहे, मग आता कोणाचं खोडायचं सांगा बरं. नामाने मोक्ष आहे हे खोडायचं का ज्ञानाने मोक्ष आहे हे खोडायचं, का दोन्ही खोडून चालणार नाही, का दोन्ही बरोबरच आहे, दोन्ही बरोबर आहे. मग काय करायचं, एक साधन अंतरंग करायचं, एक साधन बहिरंग करायचं. नाम काय, नाम त्या ठिकाणी बहिरंग असणारं साधन आहे का नाही. त्या नामाने काय करायचं, आपलं अंतःकरण शुद्ध करायचं, आणि शुद्ध अंतःकरणाने बोध प्राप्त करून घ्यायचा. कोणता बोध, आत्मस्वरूपाचा बोध म्हणजेच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मग ज्ञानाने मोक्ष आहे का नाही, आणि नाम त्याला आधार आहे का नाही. मग त्याच्यामध्ये दोन्हीनं मोक्ष आहेत का नाही, दोन्हीनं पण मोक्ष आहे. पण साक्षात साधन कोणतं आहे, ज्ञान हे साक्षात साधन आहे. नाही तर लोक रोज नाम घेतात की नाही, मग त्याला कुठं मोक्ष आहे, त्याला व्याख्या तरी कळते का, त्याला सिद्धांत तरी कळतो का, त्याला सिद्धांत पण कळत नाही. म्हणून अशी संगती लावायची. असे अनेक प्रकारचे उत्कृष्ट चांगले कळणारे समजणारे असे काही त्याच्यामध्ये सिद्धांत आहे. आता हे म्हणले वेदांत शास्त्राचे जे अनेक उत्कृष्ट सिद्धांत, हेच कुणी उत्तम जल आहे. सागर म्हणल्यावर सागरामध्ये पाणी असतं ना, आहे का नाही. मग हे सागरामध्ये पाणी कोणते, सिद्धांत रूपी जल आहे का नाही, चांगलं जल आहे का नाही. तिथं पाणी खारट आहे, पण ह्या सागरामध्ये मात्र पाणी खारट नाही, इथं मात्र चांगलं पाणी आहे. म्हणून उत्कृष्ट असे सिद्धांत, हेच कोणी त्या सागरातलं जल म्हणजे अशा पद्धतीचं पाणी आहे, अशी कल्पना करून आता हा ग्रंथ तयार करायचा. मग ग्रंथाला नाव दिलं विचारसागर. मग एक कल्पना तर करावंच लागेल ना आपल्याला. मग अशी त्याने काय केली, एक कल्पना त्या ठिकाणी केली, आणि करून काय केलं, वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर. आता वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट काय सिद्धांताचे उत्कृष्ट असणारे सोपपत्तिक सिद्धांत, म्हणजे हे सोपपत्तिक म्हणजे काय, सोप्या युक्त्या त्याच्यामध्ये करून सांगितलेल्या आहेत, ऐक नाही. सोप्या असणाऱ्या युक्त्या त्याच्यामध्ये केल्यात. अजून त्याच्या बरेच काहीतरी व्याख्या होत असेल, मला तर काही आठवत नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला असे मुद्दे आलेले आहे, ऐक नाही. सोप्या असणाऱ्या युक्त्या ऐक नाही अशा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेल्या आहेत. म्हणून सोपपत्तिक सिद्धांत रूपी जलाचा साठा कोणत्या जलाचा साठा बरं सांगा आता. युक्तीची कांबी सांगितल्या ज्ञानेश्वरीमध्ये, युक्तीची कांबी वगैरे बरंच त्याच्यामध्ये विचार आलेला आहे. युक्ती म्हणजे कोणत्या, ज्या सोप्या अशा असणाऱ्या युक्त्या, सोपपत्तिक चांगल्या सोप्या असणाऱ्या कळणाऱ्या युक्त्या. आणि हाच काय सिद्धांत रूपी जलाचा साठा. कोणत्या जलाचा साठा, ज्याच्यामध्ये साठवलाय कोणत्या जलाचा, सिद्धांत रूपी जलाचा साठा. उत्कृष्ट सिद्धांत रूपी सोपपत्तिक सिद्धांत रूपी जलाचा साठा, एवढे शब्द घाला त्याच्यात, तरी तुम्हाला तो अर्थ त्याचा
अभिप्रेत असणारा महत्वाचा तयार होऊ शकतो. ज्यात साठवलेला आहे, ज्यात साठवला. आता तुम्ही एखादी काहीतरी निवडक काहीतरी करून एखाद्या वहीमध्ये लिहिता का नाही, म्हणजे मग तुमचं सगळं कुठे त्या वहीमध्ये सापडतं, बरोबर आहे का नाही. हे सगळं साठवून ठेवलं. तसं याने पण एक वही तर काहीतरी करून ठेवली ना, काही ग्रंथ तयार करून ठेवलं का नाही, मग त्याच्यामध्ये काय हे सगळं साठवले. आता ज्या ग्रंथात साठवलेलं आहे, ऐक नाही, जला सारखा सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्यात साठवलेला आहे. आता जल जे जास्त साठवले त्याला तुम्ही काय म्हणणार, अमर्यादित असं जल साठवलेलं आहे त्याला तुम्हाला सागरच म्हणावं लागेल ना, त्याला सागर म्हणावं लागेल, आहे का नाही. मग सिद्धांत रूपी विचाराचा साठा ज्याच्यामध्ये साठवलेला आहे, ऐक नाही, तो कोणता आहे, विचाराचा सागर असं त्याला नाव आलेलं आहे. म्हणून असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर अशी कल्पना करून या ग्रंथास विचार सागर असे नाव दिले आहे. म्हणून आता हो करा ना, मग इथं सरळ प्रश्न तयार होतो की या ग्रंथास विचार सागर असे नाव का दिले आहेत, असा एक प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो. आता प्रश्न लिहून घ्यायचा, प्रश्न आला का थोडक्यात लगेच लिहून घ्यायचा, म्हणजे मग आपला पाठ झाला का लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाठवता येतो. पुढे पहा चला. ग्रंथ मात्र समोरच ठेवायचा बरं का, ग्रंथ समोर ठेवायचा आणि वळेवरती बोट ठेवायचं म्हणजे लक्षात राहतं. आता इथं शंका केलेली बघा. अहो पण वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे भगवान व्यासाने केली असून त्यावर भगवान श्री शंकराचार्यांनी भाष्य केले आहे व त्या भाष्यावर सुरेश्वराचार्यांनी वार्तिकही लिहिली आहे. असे सूत्रभाष्यादी वेदांत शास्त्रावर मोठमोठे ग्रंथ असता तुमचा विचार सागर कशाला, अशी शंका घेऊन 7व्या ओवीच्या उत्तरार्धाने निश्चलदाजीने त्याचे समाधान असे सांगतात की सूत्रभाष्यादी ग्रंथ वेदांत शास्त्रात आहेत व ते विस्तृत असून उत्तमही आहे, परंतु ज्यांना संस्कृत कळत नाही व ज्यांना ब्रह्मात्मैक्य बोधाची इच्छा आहे त्यांच्याकरता स्वभाषेत हिंदी भाषेत मी हा ग्रंथ करीत आहे. इथं आता थोडी शंका झालेली आहे, इथं काय झालेली आहे, शंका झालेली. आता इथून पुढे आपल्याला 2 मुद्दे आणखीन लक्षामध्ये घ्यायचे. काय मुद्दे घ्यायचे, एक पूर्व पक्ष घ्यायचा आणि एक उत्तर पक्ष असा त्या ठिकाणी विचारात घ्यायचा. कधी कधी त्याच्यामध्ये त्रस्त येऊ शकतो बरं का, त्रस्त पण येऊ शकतो. त्रस्त याबरोबर आणखीन तिसरा एक त्रस्त, दुसरा तिसरा त्याच्यामध्ये येऊ शकतो, पण त्याला अजून उशीर आहे. आता सुरुवातीला आपल्याला पूर्व पक्ष काय आणि उत्तर पक्ष काय, म्हणजे इथं नाही कळलं पूर्व पक्ष उत्तर पक्ष, तर एक श्री गुरु लक्षात घ्या आणि एक शिष्य लक्षात घ्या. शिष्य त्या ठिकाणी नेहमी शंका करत असतो आणि श्री गुरु त्याचं समाधान करत असतो. म्हणून इथं थोडी शंका निर्माण झालेली. काय शंका निर्माण झालेली की तुम्ही म्हणता आम्ही सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्यामध्ये साठलेला आहे ते सोपपतिक सिद्धांत रूपी जलाचा साठा आहे आणि असा ज्याच्यामध्ये साठवला असा आम्ही विचार सागर तयार केलेला आहे. का केलेला आहे, मोक्षुंकरता ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्याकरता आम्ही अशा प्रकारचा ग्रंथ तयार केलेला आहे. पण शंका केली, अहो पण म्हणजे शंका झाली ना या ठिकाणी. काय, वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे, वेदांत शास्त्र कशाला वेदांत शास्त्र म्हणतात बरं, वेद कशाला म्हणतात, प्रस्थांतरामध्ये पाहिलं की नाही, कशाला वेद म्हणायचं, हे तिन्ही गुण आवृत्त वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी सात्विक असं म्हटलं की नाही. उपनिषदादी म्हणजे उपनिषदाला काय म्हणायचं, वेद असं त्या ठिकाणी म्हणायचं. हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून वेदांत शास्त्राची म्हणजे उपनिषद ऐक नाही, त्या वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे, सूत्र म्हणजे काय, आता सूत्र म्हणलं का तुम्ही म्हणाल धागा, तुम्ही म्हणाल दोरा, आहे का नाही, असं तुम्ही म्हणू शकता, आहे का नाही. पण त्याला सूत्र म्हणजे काय, ते धाग्याप्रमाणेच असतं. सूत्र शब्दाचा अर्थ सूत्र म्हणजे द्वाराच होता, आहे का नाही. मग ते काय असतं, छोटासा भाग असतो, म्हणजे त्याच्यामध्ये शब्द थोडक्यात असतो, आहे का नाही. त्याच्या शब्द थोडक्यात असतो आणि अर्थ काय असतो, गहन अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये असतो. म्हणून अशी असणारी वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे कोणी केली, भगवान व्यासांनी केली. भगवान व्यासांनी केली. मला असं वाटतं प्रस्थांतरामध्ये याचा विचार झाला होता.
मग भगवान व्यासाने ही मूळ सूत्र केली का नाही, ही कशाला अनुसरून केलेली आहे, तर उपनिषदाला अनुसरण अशा पद्धतीनं ही मूळ सूत्रे केलेली असून त्यावर भगवान श्री शंकराचार्यांनी काय केलेले भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी भाष्य केलं म्हणजे नक्की काय केलं, तर भाष्य शब्दाचा अर्थ काय होतं माहिती का, म्हणजे जो मूळ ग्रंथ आहे, मूळ ग्रंथ म्हणजे कोणता, उपनिषद असेल, असा जसा मूळ ग्रंथ आहे तो तसाच ठेवायचा, त्याच्यात काय बदल नाही करायचा. सूत्र असतील त्या ठिकाणी ब्रह्मसूत्र, त्याच्यात बदल नाही करायचा, किंवा भगवद्गीतेचे श्लोक आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही, तो मूळ ग्रंथ जसा आहे तसाच ठेवायचा. बरोबर आहे का नाही. भाष्य करणं म्हणजे काय, तो तसा आहे आणि त्याच्यात काय करायचं, त्या मूळ ग्रंथाचा विषय सविस्तर आणि अर्थपूर्ण करायचा, तो ग्रंथ बदलायचा नाही. त्याच्यातला मूळ विषय आहे का नाही तो सविस्तर, त्याचा चांगला विस्तार करायचा. नुसता विस्तार करायचा का, त्याचा अर्थ पण आकलन झाला पाहिजे. जर त्याचा जसा आहे तसा अर्थ त्या ग्रंथात जर आकलन होत असेल, मग कशाला त्याच्यावर भाष्य करायचं, भाष्य नाही करायचं. भाष्य करण्याचं तात्पर्य काय, तो मूळ ग्रंथ जसा आहे तसा, पण त्याच्यामध्ये काय करायचा, विस्तार करायचा. आणि कसा विस्तार करायचा, अर्थपूर्ण, अर्थ आकलन होईल अशा पद्धतीनं काय करायचा, त्याचा विस्तार करायचा. त्याच्यामध्ये चिकित्सा पण असल्या पाहिजे. नुसतं भाष्य करायचं आणि वर पाहिलं खाली लिहून काढलं असं नाही, त्याच्यामध्ये चिकित्सा, जसं डॉक्टर वगैरे वैद्य वगैरे चिकित्सा करतात की नाही, मग त्यामध्ये प्रत्येक हे सूत्र याच्यात काय करायची, चिकित्सा, हे काय याचं तात्पर्य असेल, याचा काय अर्थ करावा, हे काय याची संगती आहे, अशा काय करायचं, चिकित्सापूर्वक विस्तार करून ऐका नाही. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये चिकित्सा जर करायची झाली, त्याचा विस्तार करायचा झाला, तर स्वतःचं मत सुद्धा मांडावं लागेल का नाही, स्वतःचं मत मांडावं लागेल, पण कसं, अनुभवाला घेऊन अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मत मांडायचं. म्हणजे मूळ ग्रंथावरती काय करायचं, सविस्तर अर्थपूर्ण चिकित्सापूर्वक चिंतन करून स्वतःचं मत त्याच्यामध्ये मांडून त्याचा विस्तार करणं, याला म्हणायचं भाष्य. मग शंकराचार्याने काय केलेलं आहे, मूळ सूत्रावर भाष्य केलेलं आहे. मग वेदांत शास्त्राचं मूळ सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र, त्यावर शंकराचार्याने काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. मग हे कशासाठी चाललंय, त्यांचं हे म्हणणं आहे की वेदांत शास्त्राचे ग्रंथ आहेत ना, तुमच्या विचारसागराची काय आवश्यकता आहे, कशासाठी हा विचारसागर केला, असं शंका कोणी करेल. म्हणून त्याच्यावरती आता सुरुवातीला काय म्हणतात, वेदांत शास्त्राची मूळ सूत्र कोणी, भगवान व्यासाने केली असून त्यावर शंकराचार्यांचं काय भाष्य आहे. आता शंकराचार्यांचं भाष्य झालं, त्या भाष्याच्या पुढे म्हणतात, त्या भाष्यावरही स्वेश्वराचार्यांनी वार्तिक लिहिलेली आहेत. आता चार शिष्यासह यतीने असं वर्ण मागवत आले की नाही, 4 शिष्य होते नव्हते, कोणकोणते 4 शिष्य बरं आठवते का नाव, पहा बरं 4 शिष्यांची नावं. पादपद्माचार्य, कौतकाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तमलकाचार्य आहे का नाही. त्याच्यामध्ये आता हे सुरेश्वराचार्य आहे का नाही, याने काय केलेले, वार्तिक केलेले. वार्तिक म्हणजे काय बरं, जसं असे की भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, मग ती गीता सांगत असताना कुठं सांगितले गीता बरं, मस्तपैकी बगीच्यामध्ये गेली, अर्जुन आता इथं बस, इथं झाडाची चांगली सावली आहे, वारा येतो चांगला मस्तपैकी, आता तुला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, अशा पद्धतीनं मी तुला आता तत्वज्ञान सांगतो. का इथं गाज्या बाज्याही नसावे, काय ओवी आहे का, आठवते का, ते तुला आधी कळलं पाहिजे. अशी ओवी आलेली वाटतं कुठेतरी, चौथ्या अध्यायात का कुठेतरी आलेले, म्हणजे गाजा बाजा ढोल नगारे तत शंकाच भैरेच पनवानक गोमुख बेरी निशान मांदळ शंख काळ भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुबटांचे म्हणजे महायोद्ध्यांचे काय भयंकर असणारी काय रणगर्जना पाहायला मिळत होती. इकडं सारखं चालू होतं. अशामध्ये ते काय गीता सांगायला सुरुवात केली. आता ही गीता सांगताना आधी अर्जुनाचं अवधान लक्ष पाहावं लागत होतं आणि भगवंताला विचार पण करावा लागत होता, आता याला नक्की मी सांगूच काय, आहे का नाही. मग एवढ्या गडबडीमध्ये सगळं सांगणं होतं का, हे सगळं सांगणं होत नाही. मग ते सांगण्याकरता परत तेच भगवंत कोणाचा अवतार घेतात, ज्ञानोबरायांचा अवतार घेतात आणि ज्ञानोबरायांचा अवतार घेऊन काय करतात की मागं अर्जुनाला जे सांगायचं होतं ते सांगता आलेलं नाही. आता त्याचंच काय करतात, विस्तार करतात. काय विस्तार करतात, त्याच्यामध्ये उक्त अनुक्त निरुक्त, मला त्याचा श्लोक आहे काहीतरी,
तो मला काही आता पाठ नाही तो श्लोक. त्याच्यामध्ये उक्त काय अनुक्त काय, म्हणजे अर्जुनाला सांगायचं काय राहिलं होतं, अजून त्याच्यामध्ये काय नवीन ॲड केलं पाहिजे. म्हणजे त्या असणाऱ्या श्लोकावरती काय केलेलं आहे, ज्ञानोबरायांनी काय खाली वार्तिक केलेली आहे. त्याला वार्तिक पण म्हटलं, त्याला लोक फक्त टीका म्हणतात. टीका म्हणा किंवा त्याला वार्तिक जर म्हटलं ना तरी पण असं होऊ शकतं, असं मी जाधवबाबांचं ऐकलेलं आहे. नक्की आता तुम्ही जर ऐकलं असेल तर काही विसंगत होत असेल ना तर लगेच सांगा. त्याला बराच काळ होऊन गेलेला आहे आता माझ्या ते लक्षात नाही, पण जवळजवळ असंच आहे. ज्ञानोबरायाने सुद्धा काय ज्ञानेश्वरीवरती आपलं भगवद्गीतेवरती आणि अशा पद्धतीने काय केलेले वार्तिक केलेले आहेत. त्याला वार्तिक असं म्हणायचं. तर हे वार्तिक भाष्य आणि वार्तिक यामधला फरक आहे ना हा. काय काय भाष्य करणं आणि वार्तिक. भाष्य हा आता आपल्याला जे भाष्य करणं आणि वार्तिक करणं यामध्ये फरक आहे. आता ज्ञानोबराय म्हणतात की नाही भाष्यकारा ते वाट पुसतो. मग भाष्यकारा ते म्हणजे भगवान शंकराचार्यांना वाट पुसतो. आणि सुरेश्वराचार्य वार्तिक करताना कोणाला वाट विचारत असेल बरं, आपल्या श्रीगुरूंनाच वाट विचारतात ना. तसं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो. का बरं, वार्तिक करण्याकरता, टीका टिप्पणी करण्याकरता, त्याचा विस्तार करण्याकरता अशा पद्धतीनं ते सुद्धा त्याच्यामध्ये. आता हे भाष्यापेक्षा वार्तिक विस्तारणे होत असतात. श्लोक एकच असतो, 100 ओव्या त्याच्यावरती आलेले आहेत. आता हे वार्तिक कोणी केलं तर हे वार्तिक सुरेश्वराचार्यांनी केलेले आहे. आता हे सुरेश्वराचार्य म्हणजे काय याचा पण आपल्याला विचार कळला पाहिजे ना. नर्मदा परिक्रमा करताना आता जे साधक आहे नाही त्याने एक गाव पाहिलं असेल, त्या गावाचं नाव काय होतं, माहेश्वर. आठवतं का कोणाला? मावशी तुम्हाला आठवतं का? जिथं गेलो होतं दादाने आपल्याला कथा सांगितली होती, माहेश्वरी नगरी. तिथं गेलो होतं ना, तिथं ते नगर, ते गाव कोणाचं होतं तर ते गाव होतं मंडन मिश्रा. ते ज्यावेळी शंकराचार्य आणि धर्माचा प्रसार करण्याकरता निघाले तेव्हा त्यांना शिष्याची सुद्धा आवश्यकता होती. 4 शिष्यासहित निघाले होते ना धर्माचा प्रसार करण्याकरता. मग त्यांना अशा पद्धतीने एक शिष्य मिळाला. त्याला कळालं की कुमारील भट्ट जे आहेत, त्या कुमारील भट्ट आहे ते फार विद्वान आहेत. मग त्या कुमारील भट्टांना भेटण्याकरता निघाले. वेळ आता मला वाटतं संपत आला, मी पटपट सांगायचा प्रयत्न करतो, महत्त्वाचा मुद्दा आहे, मग त्याच्यात तुम्हाला विस्तार होऊन जाईल. ते कुमारील भट्ट होते आणि कुमारील भट्टांना भेटण्याकरता निघाले. पण कुमारील भट्ट काय करत होते, ते एक आग्नी घेत होते. म्हणजे गुरुद्रोह केल्यामुळं त्याचं एक स्वतंत्र विचार आलेला आहे. पण त्यांना म्हटले की तुम्ही अशा पद्धतीनं आपला देह त्याग करू नका, आपल्याला जरा थोडं धर्माविषयी चिंतन करायचं आहे, तुमचं तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. तर ते म्हणले आता मी माझा देह याच्यामध्ये या कोणती आग्नी, त्या आग्नीचं नाव मला आठवत नाही आता, मग त्या आग्नेमध्ये माझा देह त्या ठिकाणी समर्पित करणार आहे. मग म्हटले मग आता मला पर्याय काय? ते म्हटले माझं एक शिष्य आहे त्याचं नाव आहे मंडन मिश्रा. ते म्हटले मग त्याचं गाव वगैरे, मग त्याची ओळख कशी होईल? म्हणले तू जा तिथं. म्हणले त्या गावामध्ये गेलं ना तर त्या गावामध्ये त्याच्या घराच्या पुढं एक पोपट आहे आणि तो पोपट काय अशा प्रकारे वेदांतामध्ये बोलतो किंवा सगळं त्याचं बोलणं आहे ना ते तुका तरी बोले सहजवाने. जसं ते त्याच्या घरी वेदांत वाई पाणी, म्हणजे तुकोबारांचं बोलणं म्हणजे कसं आहे वेदांतिक बोलणं आहे का नाही, तसं त्याच्या घरातलाच पोपट वेदांत बोलतो. असं ज्या घराच्या बाहेर पोपट वेदांत बोलणार असेल, आपला पोपट फक्त मिठू बोलतो आहे का नाही, तर त्याचा वेदांतात बोलणारा पोपट होता. तिथं जा म्हणजे मग तुला कळेल का ते त्याचंच घर आहे का नाही. तो विचारित गेलो होते. तर त्या गावामध्ये लहान पोरी होत्या ना, त्या सुद्धा अशा श्लोकात मंत्रात बोलायची. मग जर त्याच्या गावामध्ये लहान पोरं सुद्धा असे मंत्रात आणि श्लोकात बोलत असेल, त्याचा पोपट किती हुशार असेल. म्हणजे ज्याचा पोपट इतका हुशार आहे तो व्यक्ती किती हुशार असेल. म्हणून शंकराचार्य असं विचारित तिथपर्यंत गेले. पण त्या ठिकाणी काहीतरी श्राद्ध होतं म्हणे, श्राद्ध होतं. आणि श्राद्धाच्या काळामध्ये ब्राह्मणाने आपलं संन्यासाने आणि तिथं जाऊ नये. का बरं जाऊ नये? कारण श्राद्धाचे सुद्धा देव असतात ना, श्राद्धाला सुद्धा त्या ठिकाणी देवपितर वगैरे आहे का नाही. मग त्या संन्यासाला पाहून ते घाबरतात, ते थांबते नाही श्राद्ध करण्याकरता. म्हणून अशा काळामध्ये शास्त्राने संन्यासाला वर्ज्य केलेलं आहे.
म्हणून हे तर गेले तिथं. बरं हे का वर्ज्य केलं? मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये ओबी आले. तर योग्याचं वर्णन करताना तो देवाचाही योगी जो म्हणजे तो देवाचाही देव जाणेचे अशीच काही ओबी आलेली बघा. 6वा अध्याय आपला करता करता शेवटी ओव्या आलेल्या आहेत. मग तो देवाचा देव म्हणजे हा कोणी? हा संन्यासी म्हणजे देवाचा देव आहे. मग देवाच्या देवाला घाबरतात की नाही? तो हा बळीया पंढरडाव, तो हा देवाचा देव जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि तुक सर्वस्व माझे चैतन्य तो. हा, मग देवाचा देव असं म्हटलं का नाही? योगी आणि संन्यासी भिन्न नाही, ते दोन्ही एकच आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे. देव घाबरतात म्हणून संन्याशाने त्या ठिकाणी जायचं नाही. संन्याशाने लग्नाला पण नाही जायचं. लग्नामध्ये सुद्धा संन्याशाला बोलावलं जात नाही. अशा पद्धतीनं ते का जायचं नाही? कारण संन्यासाचा लग्नाचा काही संबंध नाही. त्याने आज्ञेचा त्याग केलेला आहे. फक्त एकाच आज्ञेचा स्वीकार केलेला आहे. वाणीची जी देवता आहे का नाही, त्याच आज्ञेचा फक्त स्वीकार केलेला आहे. बाकीच्या आज्ञेचा त्याने त्याग केलेला आहे. म्हणून संन्यासाला लग्नात श्राद्धामध्ये जायचं नसतं. पण हा कर्मकांडे होता. कोण? मंडन मिश्रा कर्मकांडे होता. आणि त्या काळामध्ये यांचं जाणं त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर म्हणले आता काय करायचंय? म्हणले याला काहीतरी पटकन द्या म्हणजे श्राद्ध कर्म पुढं करता येईल. मग ते म्हणले काय पाहिजे तुम्हाला सांगा. ते म्हणले काय नाही. मग म्हणले माझ्याबरोबर ना शास्त्रार्थ करा असं म्हणले, मला हेच दान द्या. आता मग म्हणले शास्त्रार्थ करायचं म्हणजे त्याला काळ लागेल ना बराच, बरोबर आहे की नाही? आणि बाकीचं कर्म त्या ठिकाणी श्राद्ध कर्म चालू आहे. अशा पद्धतीनं दान तर द्यावं लागेल संन्यासाला. कारण असं म्हटलं की तरी महंताच्या कोडी घरा आल्या ओढी मानून येणता परवडी मुद्दल तेटे. म्हणजे महंत म्हणजे महान असणारे साधू संत ऋषी संन्यासी जर आले आणि अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सत्कार उत्थापन आदी कार्य पुढं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते जर करता आलं नाही तर संन्यासी काय होतं? किंवा तो असणारा तो त्याचा असणारं पुण्यकर्म घेऊन जाऊ शकतो. मुद्दल तोटे म्हणजे पुण्य नष्ट होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीनं त्याला काहीतरी दिलं पाहिजे. ते मंडन मिश्रांना चांगल्या प्रकारे कळतं. म्हणून शास्त्रार्थ करायचं ठरलं. आणि त्याच्यामध्ये विचार असा झाला की जर म्हटले मी जर हारलो, शंकराचार्य म्हटले मी जर हारलो ऐक नाही तर मी काय करायचं? ग्रस्ती स्वीकार करायचं, मी लग्न करेल. आणि तुम्ही हारले तर तुमची ग्रस्ती सोडून तुम्ही संन्यास धारण करायचा. मग म्हणले आता संन्यास पण मग म्हणले ह्या चर्चेला साक्षीदार कोणाला करायचं? मग त्यांची पत्नी होती, तिचं नाव होतं भारती, आहे का नाही? तिचं नाव होतं भारती. भारती म्हणजे ती खरं पाहायला गेलं तर सरस्वतीचा प्रत्यक्ष अवतारच होता. पण ती काय म्हणली, मला तर आता हे बाकी तुम्ही आता इकडे हे करणार, मग श्राद्ध कर्म कोणी करायचं? मला श्राद्ध कर्म करावा लागेल. मग मी काय करू? मग म्हटले मी एक पर्याय सांगते. म्हणले याच्यात कोण हारल? म्हणले त्याच्या गळ्यात माळा घातल्या फुलाच्या, ज्याची माळ फुलाची सुकल तो हारला असं समजा. मग अशा पद्धतीनं त्या दोघांच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि 7-8 दिवसापर्यंत आणि त्या असणाऱ्या मंडन मिश्राची माळ हळूहळू सुकायला लागली. मग हळूहळू सुकायला लागल्याच्या नंतर मग ते हारले हे सिद्ध झालं. आणि शंकराचार्यांची माळ जी होती गळ्यातली ती फुलतच गेली, फुलं अशी मस्तपैकी. म्हणजे शंकराचार्य त्याच्यामध्ये विजयी झाले. पण ती भारती परत आडवा आली. ते म्हणले हे अजून पूर्ण पराजित झालेले नाही. मग का बरं? म्हणले मी अजून शिल्लक आहे, कारण मी त्यांची कोणी अर्धांगिनी. मग तुम्ही अर्ध्या भागाला जिंकलेले, अर्धा भाग अजून तसा शिल्लक राहिलेला आहे, अर्ध्या भागाला पण जिंका. मग तिनं शास्त्रार्थ करायला सुरुवात केली. तिला सुद्धा शंकराचार्याने असं त्याच्यामध्ये पराजित करायचा प्रयत्न केला. पण तिनं मध्येच अशा असणारं कामसूत्रावरती कामशास्त्रावरती आणि विचार मांडायला सुरुवात केली. हे संन्यासी होते, यांचा आणि त्याचा काही संबंध नाही. मग आता काय करायचं? आणि बरं उत्तर द्यायचं म्हणजे अनुभवपूर्वक दिलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. मग परत त्याने तिथं त्याला म्हटलं की मला काही दिवसाचा अवधी द्या. मग 5-6 महिन्याचा काहीतरी अवधी दिला त्यांनी. आणि मग अशा पद्धतीनं त्या राज्याचा एक राजा होता, तो मरण पावला होता. आणि म्हणून अशा पद्धतीने शंकराचार्य त्या कुठंतरी ते ठिकाण आपण पाहिलं होतं, तिथं त्यांचा कायाप्रवेश झाला. म्हणजे त्यांचं एक शरीर होतं, ते शरीर तिथं त्यांनी ठेवलं आणि आपल्या शिष्यांना सांगितलं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत ह्या शरीराचं तुम्ही रक्षण करा. आणि अशा पद्धतीनं त्या राजाने पण त्या कोणी उभय भारती का कोणीतरी ते सेवक सैन्य पाठवले होते. बरंच त्याच्यामध्ये प्रकार आपण मागं ऐकलेलं होता. पण त्या शिष्याने मात्र राहिलेल्या शिष्यांनी ते शरीर सांभाळून ठेवलं. तोपर्यंत शंकराचार्य कायाप्रवेश करून त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. आणि अशा पद्धतीनं ते वैवाहिक संबंध वगैरे काय असतात त्याचा सर्व असणारा विचार त्या ठिकाणी लक्षात आला. आणि परत आपल्या शरीरामध्ये येऊन अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या भारतीला आणि त्या शास्त्रामध्ये सुद्धा पराजित केलं.
आणि पराजित केल्याच्या नंतर मग शेवटी मंडन मिश्राने अशा प्रकारे गृहस्थी त्यागली आणि संन्यास धारण केला. मग ते संन्यास धारण केला. मग आता त्यांनी संन्यास धारण केला तेव्हा त्यांना नाव द्यायचं ठरलं. मग आता त्यांना काय नाव द्यावा, तर मग त्यांना त्या ठिकाणी सुरेश्वराचार्य असं त्या ठिकाणी नाव दिलं. आणि सुरेश्वराचार्य नाव दिल्याच्या नंतर मग त्याने काय करायचं, तर शंकराचार्यांनी केलेलं जे भाष्य होतं त्या असणाऱ्या भाष्यावरती त्याने काय केलं, वार्तिक केलं. माऊलीने पण म्हटलेलं एक नाही, तरी संवाद तोचे दशणू नाही काय, तरी तर्क तोची फरशू नीती भेदो अंकुश वेदांत तो किंवा त्याच्या पुढचीच ओवे, तरी तर्क तोची फरशू नीती भेदो अंकुश नाही, त्याच्या पुढं काय उभी आलेली आहे, पहिल्यांदा उभी आलेली संवाद तोची दशणू समता शुभ्र वर्णू का त्याच्या खाली कुठंतरी, तर वार्तिकांचा म्हणजे तिथं बौद्धांची काय वार्तिक झाली होती. जाऊ दे, मला ती ओवी पण आठवत नाही. बौद्धांनी काय केलेली, तरी तो तर्क तोची फरशू नीती भेदो अंकुश वेदांतचा महारतो मोदक मिरवी. नाही वार्तिकांचा शब्द आलेला आहे, वार्तिकांचा. बौद्ध मतेचा संकेतो तोच संकेतो वार्तिकांचा. एके हाती जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मतीचा संकेतो वार्तिकांचा. आता तो खंडित झालेला दंत सांगितलं का नाही माऊलीने, खंड पावलेला तुटलेला, ऐक नाही, तो काय बौद्ध मते, ते बौद्ध मताचं खंडन कोणी केलेलं आहे, कारण बौद्धाने काय केलेलं आहे, वार्तिकच केलेलं आहे ना. बौद्धांचे 4 शिष्य 4 संप्रदाय पाहतो आपण. एक हिनयान आणि एक महायान असे 2 संप्रदाय आहे. त्या महायानामध्ये आपल्याला योगाचार आणि माध्यमिक मतं पाहायला मिळतात. एक विज्ञानवादी आणि एक शून्यवादी हे पाहायला मिळतात. आणि हिनयानामध्ये वैभाषिक आणि स्वत्रातिक हे पण 2 संप्रदाय त्याच्यामध्ये आलेले. तर याच्यामध्ये काय केलेले, यांनी पण अशी वार्तिकच तयार केलेली. मग ह्या वार्तिकाचं खंडन कोण करणार, या वार्तिकाचं खंडन कोणी केलं, तर ह्या सुरेश्वराचार्यांनी खंडन केलं. का यांनी पण वार्तिक केलेली आणि बौद्धांनी पण वार्तिक केलेली. म्हणून या बौद्धांच्या वार्तिकाचं खंडन कोण करते, तर सुरेश्वराचार्य अशा पद्धतीनं काय त्याचं खंडन करतात. अशा पद्धतीनं त्या ओवीचा अर्थ आपल्याला विचारसागरामध्ये सापडला. आता इथून पुढे हे सगळे सापडत राहते ना अर्थ. मग अशा पद्धतीनं काय ह्या सुरेश्वराचार्याने काय केलेले, वार्तिक लिहिलेले आहे. असे सूत्र भाषादी वेदांत शास्त्रावर मोठमोठाले चांगले डोंगरासारखे ग्रंथ असताना ऐक नाही, तुमचा विचारसागर कशाला, तुमच्या विचारसागराची काय गरज आहे, असं कोणी जर त्या ठिकाणी म्हणाल, अशी शंका घेऊन 7व्या ओवीच्या उत्तरार्धात, शेवटची ओवी आहे का नाही, तिच्या उत्तरार्धामध्ये निश्चलदाजी त्याचे समाधान सांगतात. काय समाधान सांगतात बघा, म्हणले की सूत्रभाषादी ग्रंथ वेदांत शास्त्रात आहेत, ते विस्तृत स्वरूपामध्ये आहेत आणि उत्तम पण आहे. वेदांत शास्त्रामध्ये आहेत का नाही, विस्तृत आहे, व्यापक आहे, चांगले आहे, मुमुक्षुला हितकारी आहे. पण गंमत अशी आहे काय की ज्याशी संस्कृत कळत नाही व ज्यांना ब्रह्मात्मैक्य बोधाची इच्छा आहे त्यांच्याकरता स्वभाषेत म्हणजे हिंदी भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेले आहे. माऊली म्हणतात की नाही, आगा अन्न आणि भूक पाशे आशे परी देख आणि जेवण येणार त्या बालक लंघन की, म्हणजे काय, त्या बाळाच्या जवळ लहान बालेक नाही, त्याच्या जवळ काय आहे, त्याला भूक पण लागलेली, अन्न जवळ नाही का, अन्न पण जवळ आहे, पण जेवून येणं तर जेवायचं काय हे त्याला कळत नाही. मग त्याला काय होईल बरं, भूक लंघनाची, म्हणजे त्याला उपास घडणार नाही का, उपास घडणार आहे. मग आता त्याला काय दिलं पाहिजे, त्याला आपण स्वतः भरवलं पाहिजे. पण कसं काय भरवलं, अहो संस्कृतमध्ये सांगायचं. आता वेदांत शास्त्राचे मूळ सूत्र, त्याच्यावर शंकराचार्यांचं भाष्य आहे, भाष्यावर वार्तिक झाल्यात. हे वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट विस्तृत स्वरूपामध्ये सारे ग्रंथ आहे. पण जेवून येणं याचं सेवन कसं करायचं हे मात्र कळत नाही. दिलं आपल्याला संस्कृत आणून आणि म्हणे आता करायचा अभ्यास, यांनी तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्याल. काय करता मोक्ष प्राप्त, कसं काय करायचा, अहो ते तर कळलं तर पाहिजे ना, आपल्याला कळणार नाही. मग आता काय करावं, म्हणून त्या ठिकाणी पंडित निश्चलदास स्वामी सांगतात की बाबा तुमचे ग्रंथ आहेत खरे, पण ते मुमुक्षूला कळण्यासारखे नाही, म्हणून त्याला संस्कृत कळत नाही, म्हणून ते कळण्यासारखं नाही. मग आम्ही हा ग्रंथ तयार केला. का तयार केला, ज्याला संस्कृत कळत नाही आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्याकरता आम्ही हा स्वभाषेत, म्हणजे त्यांची भाषा कोणती, हिंदी भाषा आहे का नाही, अशा भाषेमध्ये आम्ही हा ग्रंथ लिहित आहे. म्हणून आता इथं प्रश्न तयार करायचा. काय प्रश्न तयार होईल बरं, पटकन करा बरं, समाधान करा बरं.
सूत्रभाष्यादी वेदांत शास्त्रावर मोठमोठे ग्रंथ असतात, तुमचा विचार सागर कशाला, अशी शंका उत्पन्न केली असता त्याचे समाधान पंडित निश्चल स्वामी यांनी कशा प्रकारे केले? इतका मोठा करायचा प्रश्न येतो. नाही, इतका मोठा करायचा का? थोडक्यात थोडक्यात सांगा. पंडित निश्चलदास स्वामी विचार सागर ग्रंथ स्वभाषेमध्ये का करतात? हा प्रश्न पाठीमागे केलेला आहे. झालेला आहे का? मग अजून दुसरा कसा करायचा? आपल्याला वरची ओळ आली पाहिजे ना त्याच्यात. हा हा विस्तृत बरं, मग असून असं करा. उत्तम आहे. वेदांत शास्त्राचे सूत्रभाष्यादी ग्रंथ विस्तृत असून उत्तम आहे, मग विचार सागर हा ग्रंथ का केला? तेच उत्तर येते पहिल्या प्रश्नाचं पुन्हा. येतं का? मग द्या सोडून. तुम्हाला अजून काही याच्यात करता आलं तर करा, वाटलं तर करून विचार करून लगेच उत्तर पाठवा, म्हणजे साधक त्याचं उत्तर लवकर लिहून काढतील. ठीक आहे, चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.